आ, आपण एका क्षणासाठी एका अशा दृश्याची कल्पना करूया. समजा पहाटेचे 5 वाजले आहेत. शहरातल्या मोठ्या घाऊक बाजारात किंवा मार्केट यार्डमध्ये एक व्यक्ती उभी आहे. तिला तिच्या हातगाडीवर दिवसभर विकण्यासाठी ताजी फळं आणि भाज्या घ्यायच्या आहेत. हो. पण अडचण अशी आहे की तिच्या खिशात कालच्या कमाईतून उरलेले फक्त 100-200 रुपयेच आहेत आणि आजचा माल भरण्यासाठी तिला किमान 2,000 रुपयांची तरी गरज आहे. आता बँकेचे दरवाजे तर सकाळी 10 वाजल्याशिवाय उघडत नाहीत बरोबर. आणि उघडले तरी ते तिला ओळखत नाहीत. मग ती व्यक्ती काय करते? ती तिथल्याच एका स्थानिक सावकाराकडे जाते. तो सावकार तिला 2,000 रुपये देतो, पण एका अटीवर संध्याकाळी घरी जाताना 2,200 रुपये परत करायचे. बापरे, म्हणजे थेट. हो, ऐकायला ही रक्कम छोटी वाटते, होय ना? फक्त 200 रुपये जास्त. पण जर आपण याचं गणित मांडलं तर एका दिवसासाठी 10% व्याज. वर्षाचा विचार केला तर हे व्याज 3,000% वर जातं. आणि बघा, ही कोणती काल्पनिक कथा नाहीये बरं का. अगदी खरंय. आपल्या आजूबाजूला रस्त्यावर वडापाव विकणारे, चहाची टपरी चालवणारे किंवा उन्हातानात फिरून कपडे विकणारे लाखो छोटे व्यावसायिक रोज याच दुष्टचक्रात अडकलेले असतात. याच भयानक वास्तवावर आणि यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आपण आजच्या या सखोल चर्चेत प्रकाश टाकणार आहोत. नक्कीच. आजचा आपला विषय आणि चर्चेचा मुख्य स्रोत आहेत PM स्वनिधी 2026 या योजनेची माहिती देणारे अधिकृत दस्तऐवज. यातून आपण समजून घेणार आहोत की तळागाळातील या अदृश्य अर्थव्यवस्थेला मुख्य प्रवाहात कसं आणलं जाते. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. हो. आणि हे जे पहाटेच्या मार्केटचं उदाहरण आपण घेतलं ना, ते या समस्येचं मूळ अगदी अचूकपणे समोर ठेवतं. अर्थशास्त्राच्या भाषेत याला क्रेडिट इनव्हिजिबिलिटी किंवा पत अदृश्यता असं म्हणतात. अच्छा, क्रेडिट इनव्हिजिबिलिटी. हो. हे रस्त्यावरील विक्रेते आर्थिकदृष्ट्या प्रचंड सक्रिय असतात. ते रोज माल विकत घेतात, रोज विकतात. त्यांच्याकडे ग्राहकांची सतत गर्दी असते. पण बँकिंग व्यवस्थेच्या दृष्टीने ते अक्षरशः अदृश्य असतात. म्हणजे बँकांना ते दिसतच नाहीत. अगदी तसंच. कारण त्यांच्याकडे कोणताही सिबिल स्कोअर नसतो, उत्पन्नाचा पक्का दाखला नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारण म्हणून ठेवण्यासाठी कोणतीही मालमत्ता नसते. PM स्वनिधी या योजनेची कागदपत्रे आणि नोंदी जेव्हा आपण बारकाईने वाचतो, तेव्हा लक्षात येतं की ही योजना केवळ काही हजार रुपये वाटण्याचा कार्यक्रम नाहीये. तर हे जे सावकारी कर्जाचं दुष्टचक्र आहे, ज्याला आपण डेप्ट ट्रॅप म्हणतो, त्यातून या लोकांना कायमचं बाहेर काढण्याचं हे एक अतिशय सुनियोजित असं टूल किंवा हत्यार आहे. पण इथेच ना मला सुरुवातीलाच एक शंका येते. म्हणजे इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. जेव्हा मी या योजनेची माहिती वाचत होतो तेव्हा तिथे पाहिलं की यात सुरुवातीला 10,000 रुपयांचं कर्ज दिलं जातं. बरोबर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर आजच्या जगात जिथे एका सामान्य मोबाईलची किंमत 20-25 हजार असते, तिथे 10,000 रुपयांचं कर्ज एका व्यावसायिकाला कितपत मदत करू शकतं हे थोडं वरवरचं वाटत नाही का? एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी ही रक्कम खूपच तुटपुंजी वाटते मला तरी. हो. आणि हाच तर या संपूर्ण योजनेतील सर्वात मोठा आहा मोमेंट आहे असं मी म्हणेन. आपल्याला 10,000 रुपये खूप कमी वाटतात कारण आपण त्याचा विचार दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून करतोय. बरोबर. पण या छोट्या विक्रेत्यांचे अर्थशास्त्र पूर्णपणे वेगळं असते. त्यांच्या व्यवसायात वेलॉसिटी ऑफ कॅपिटल म्हणजेच भांडवल फिरण्याचा वेग प्रचंड असतो. कसं आहे ना, समजा एका पाणीपुरी विक्रेत्याला रोजचा व्यवसाय करण्यासाठी 1,000 रुपयांचा कच्चा माल लागतो. ओके. जर त्याच्याकडे स्वतःचे 10,000 रुपये खेळते भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल म्हणून आले तर त्याला रोज त्या सावकारासमोर हात पसरावे लागणार नाहीत. अच्छा, म्हणजे तो सावकाराचा विषय संपला. अगदी. तो 10,000 रुपयांतून चांगल्या दर्जाचा माल एकदम खरेदी करू शकतो, ज्यामुळे त्याचा नफा वाढतो. तो जो रोजचा 200 रुपयांचा भुर्दंड सावकाराला जात होता ना, तो आता थेट त्याच्या खिशात राहील. बापरे, म्हणजे महिन्याला 6,000 रुपयांची थेट बचत. हो ना. त्यामुळे हे 10,000 रुपये म्हणजे नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी नाहीत, तर चालू व्यवसाय सुरळीत फिरवण्यासाठी दिलेला तो एक महत्त्वाचा स्पार्क किंवा ठिणगी आहे. अरे वाह, हे गणित खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे जसं हिवाळ्यात बंद पडलेल्या गाडीला मोठा धक्का देण्याऐवजी फक्त इंजिन सुरू करण्यासाठी लागणारी ती छोटीशी ठिणगी असते, तसं काहीचं. बरोबर ओळखलत. समजलं. पण इथे माझ्या मनात एक दुसरा आणि थोडा कळीचा प्रश्न निर्माण होतोय. बँकेच्या मानसिकतेबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतो की एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला घरासाठी किंवा गाडीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर बँक 50 कागदपत्रे आणि तारण मागते. ते तर आहेच.
मग रस्त्यावर गाडा लावणारा, ज्याचा आज इथे तर उद्या दुसऱ्या गल्लीत व्यवसाय असू शकतो, अशा व्यक्तीला बँका कोलॅटरल फ्री म्हणजेच कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज कशाच्या आधारावर देतात? बँकांसाठी ही एक खूप मोठी जोखीम नाहीये का? उद्या तो विक्रेता गायब झाला तर? हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञही सुरुवातीला याच मुद्द्यावर साशंक होते. पारंपरिक बँकिंग व्यवस्थेत मालमत्ता हेच तारण असते, पण स्वनिधी योजनेने या संकल्पनेलाच फाटा दिला आहे. म्हणजे कसं? यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे इथे मालमत्तेऐवजी विश्वास आणि वर्तणूक हे तारण म्हणून वापरले आहे. आणि हे कसं होतं तर यासाठी एका आर्थिक शिडीची निर्मिती करण्यात आली आहे. आर्थिक शिडी. हो, म्हणजे टप्पे आहेत यात. हो. जेव्हा एखादा विक्रेता पहिल्यांदा कर्ज मागतो तेव्हा त्याला थेट 50,000 रुपये मिळत नाहीत. त्याला फक्त 10,000 रुपये दिले जातात. ही एक प्रकारची चाचणी असते. बँका पाहतात की हा व्यक्ती रोजच्या रोज किंवा महिन्याला वेळेवर हप्ते भरतोय का, ती जाते. अगदी तसंच. आणि जर तो या परीक्षेत पास झाला, म्हणजेच त्याने 10,000 रुपये वेळेवर परत केले, तर बँक त्याला एक चांगला ग्राहक म्हणून मान्यता देते. ओके. त्यानंतर त्याच्यासाठी शिडीचा पुढचा टप्पा खुला होतो, जो 20,000 रुपयांचा असतो. आणि हे 20,000 रुपये वेळेवर फेडले की मग तो थेट 50,000 रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरतो. तुम्ही विचारलेल्या जोखमीच्या प्रश्नाचं उत्तर यातच आहे. आता लिंक लागली. बँक एकाच वेळी मोठी जोखीम न घेता टप्प्याटप्प्याने त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासते. जो विक्रेता स्वतःच्या व्यवसायासाठी एवढी मोठी संधी पाहतो, तो फक्त 10,000 रुपयांसाठी स्वतःची पत खराब करत नाही. हे मानवी मानसशास्त्रावर आधारित मॉडेल आहे. कमाल आहे. म्हणजे तुम्ही फक्त पैसे देत नाही आहात, तर तुम्ही एका अदृश्य माणसाला त्याचा स्वतःचा क्रेडिट स्कोअर तयार करायला शिकवत आहात. हो, एक्झॅक्टली. फेडणं सोपं व्हावं यासाठी सरकार व्याज अनुदान देते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅक मिळतो. आता हे थोडं जास्त होत नाहीये का? आपण अशा लोकांबद्दल बोलत आहोत जे रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षा करत आहोत की त्यांनी UPI आणि QR कोड वापरावेत. हे तंत्रज्ञान त्यांच्यावर लादण्यासारखं नाहीये का? मला वाटतं हा एक अत्यंत स्वाभाविक आक्षेप आहे. पण जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर गेल्या काही वर्षात तळागाळातील भारतात जी डिजिटल क्रांती झाली आहे ती समजून घेणं इथं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की ते आधीपासूनच वापरतायत? हो, बऱ्याच अंशी. हे तंत्रज्ञान त्यांच्यावर लादलं जात नाहीये, तर ते अधिकृतपणे स्वीकारण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. आणि यासाठी जॅम ट्रिनिटी म्हणजेच जनधन बँक खाती, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या त्रिकुटाचा वापर केलाय. जेव्हा आपण कॅशबॅकचा विचार करतो तेव्हा ते केवळ एक बक्षीस नसतं. यामागचं अर्थशास्त्र खूप खोल आहे. ते कसं? मला हे थोडं सोप्या भाषेत सांगा ना. नक्कीच. समजा एका पाणीपुरीवाल्याने डिजिटल पेमेंट स्वीकारायला सुरुवात केली. सरकार म्हणतं की जर तुम्ही महिन्यातून ठराविक डिजिटल व्यवहार केले तर तुम्हाला 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ओके, 100 रुपये. आता वर्षाचे झाले 1200 रुपये. त्या विक्रेत्याला 10,000 रुपयांच्या कर्जावर जे व्याज भरायचे आहे ते जवळजवळ या कॅशबॅकमधूनच वसूल होते. अरे वा. हो, म्हणजे जर त्याने डिजिटल मार्ग स्वीकारला तर त्याचे कर्ज जवळजवळ व्याजमुक्त होऊन जाते. शिवाय सरकार 60% दराने जे व्याज अनुदान देते ते थेट त्याच्या बँक खात्यात जमा होते. यामुळे कर्जाचा आर्थिक भार अक्षरशः नगण्य होतो. ओ, आता मला यामागची रणनीती समजतीये. ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक चांगली सवय लावण्यासाठी बक्षीस दिले जात आहे. हे एका अर्थाने त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेची सवय लावण्यासाठी दिलेले एक अतिशय हुशार इन्सेंटिव्ह आहे. हो, आणि याचा अजून एक फायदा आहे. मला वाटतं याचा दुसरा एक मोठा फायदा असाही असेल की त्या व्यक्तीच्या सर्व आर्थिक उलाढालींची आता डिजिटल नोंद होऊ लागेल. जो व्यवसाय कालपर्यंत पूर्णपणे रोखीने चालत होता, ज्याचा कोणताही लेखी पुरावा नव्हता, तो आता बँकेच्या सिस्टीममध्ये दिसू लागेल. अगदी बरोबर. उद्या जर त्याला आपला गाडा मोठा करून दुकान टाकायचं असेल आणि 2 लाखांचं कर्ज हवं असेल, तर हेच डिजिटल रेकॉर्ड्स त्याची पत सिद्ध करतील. तंतोतंत. हीच या योजनेची सर्वात मोठी ताकद आहे. आपण एका असंघटित आणि रोखीवर चालणाऱ्या व्यवसायाला एका संघटित आणि डेटा आधारित अर्थव्यवस्थेत रूपांतरित करत आहोत. हे फक्त कर्जवाटप नाही, तर ही एक पूर्ण इकोसिस्टीम तयार करण्याची प्रक्रिया आहे. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. पण चला थोडं वास्तवात उतरूया. तर या सगळ्याचा अर्थ काय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते? दस्तऐवजांमध्ये काही विशिष्ट व्यवसायांची उदाहरणे आहेत. चहाचा स्टॉल लावणारे,
फळ आणि भाजी विक्रेते, वडापाव किंवा भेळपुरीचे गाडे, रस्त्यावर मोबाईलचे कव्हर्स आणि इयरफोन्स विकणारे किंवा अगदी सण उत्सवात रस्त्यावर बसून पणत्या, अगरबत्ती विकणारे लोक, हो, हे सगळेच यात येतात. या सर्व व्यवसायांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे कमी गुंतवणूक आणि जास्त मागणी. यांना मोठं दुकान भाड्याने घेण्याची गरज नसते. पण मग माझा प्रश्न असा आहे की जर मी उद्या रस्त्यावर जाऊन एक छोटीशी टेबल मांडली आणि म्हटलं की मी भाजी विकतोय, तर मला सरकार लगेच 10,000 रुपये देईल का? पात्रता कशी ठरवली जाते? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, जो तुम्ही विचारलात. नाही, असं अजिबात नाहीये की कोणीही उठून जाईल आणि कर्ज मागेल. ही योजना जितकी सोपी वाटते, तितकीच तिच्या पडताळणीची प्रक्रिया काटेकोर आहे. अच्छा. याचसाठी दस्तऐवजांमध्ये एका अत्यंत महत्वाच्या कागदपत्राचा उल्लेख आहे, वेंडर सर्टिफिकेट, किंवा ज्याला आपण ओळखपत्र म्हणूया. हे प्रमाणपत्र स्थानिक नगरपालिका किंवा अर्बन लोकल बॉडीकडून जारी केलं जाते. पण नगरपालिकांसारख्या सरकारी कार्यालयातून एखादं प्रमाणपत्र मिळवणं म्हणजे लाल फितशाहीचा सामना करणं आलं. या गरीब लोकांना ते सोपं कसं जाणार? यामुळे तर योजनेचा मूळ उद्देशच बाजूला पडेल ना? हां, एक अतिशय वैध मुद्दा आहे जो तुम्ही उपस्थित केलात. सुरुवातीला ही एक मोठी अडचण नक्कीच होती. अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांकडे अशी कोणतीही अधिकृत नोंद नव्हती. पण या योजनेमुळे नगरपालिकांवरही दबाव आला की त्यांनी आपल्या शहरातील विक्रेत्यांचं सर्वेक्षण करावे आणि त्यांना अधिकृत ओळखपत्रे द्यावीत. म्हणजे सिस्टममध्ये सुधारणा झाली. हो, आणि ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल त्यांच्यासाठी लेटर ऑफ रेकमेंडेशन मिळवण्याची सोयीही ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे केवळ एका प्रमाणपत्राअभावी कुणीही या लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घेतली आहे. बरोबर. ही प्रक्रिया त्यांना केवळ कर्ज देत नाही, तर त्यांना शहराच्या अधिकृत नकाशावर एक कायदेशीर अस्तित्व मिळवून देते. म्हणजे ज्यांना कालपर्यंत अतिक्रमण मानलं जायचं, त्यांना आता शहराच्या अर्थव्यवस्थेचा एक अधिकृत भाग मानलं जातंय. हा एक खूप मोठा वैचारिक बदल आहे. अगदी. पण जेव्हा मी ही माहिती वाचत होतो, तेव्हा एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं. या स्रोतांमध्ये काही अत्यंत स्पष्ट इशारे दिले आहेत. हो, वॉर्निंग्ज आहेत तिथे. विशेषतः या